खरं म्हणजे आजचा यावर्षीचा जो केंद्रीय अर्थसंकल्प आहे तो गरिबांना आधार देणारा आहे, मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे आणि खऱ्या अर्थाने पायाभूत सुविधा आणि उद्योगांना उभारी आणि उत्तेजन देणारा आहे। असा हा सर्वसमावेशक हा अर्थसंकल्प आहे। यामध्ये रोजगार निर्मिती आहे, शेतकरी आहे, आरोग्य आहे, कामगार आहे, महिला आहे, युवक आहेत आणि आदिवासी विभाग या सर्वांनाच दिलासा देणारा एक सर्वकष असा सर्वसमावेशक हा अर्थसंकल्प आहे। खरं म्हणजे मी राज्य सरकारच्या वतीने या अर्थसंकल्पाचं मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्यामुळे देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांना देखील धन्यवाद देतो आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर सहकार क्षेत्राला देखील मोठ्या प्रमाणावर दिलासा देणारा निर्णय यामध्ये घेतला आहे की आम्ही जे मध्ये सहकार मंत्री अमित शाह साहेबांना भेटलो, साखर उद्योग आणि सहकार क्षेत्र जे अडचणीत आलं होतं ते साखर उद्योग ज्यांना खऱ्या अर्थाने जे त्याचं इन्कम मानून इन्कम टॅक्स आणि जे काही लायबिलिटी त्यांच्यावर आली होती त्यामुळे ते साखर उद्योग अडचणीत आले होते आणि लाखो शेतकरी देखील त्यामुळे अडचणीत येणार होते। आणि मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचे काही सहकारी मंत्री आम्ही अमित शाह साहेबांना भेटलो होतो। त्यांना विनंती केली होती की साखर उद्योग हा अडचणीत येईल आणि लाखो शेतकऱ्यांना त्याचा फटका बसेल आणि त्यामुळे जवळपास 10,000 कोटी रुपये यामध्ये जे इन्कम मानलं जात होतं ते खर्च मानला जाऊन त्यामुळे मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये 10,000 कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय देखील या अर्थसंकल्पात घेतला आहे। त्यामुळे मी सहकार मंत्री अमित शाह साहेबांना देखील धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून अभिनंदन करतो। एक सर्वसमावेशक असा हा जो अर्थसंकल्प आहे यामध्ये मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सगळ्या त्या डिटेलमध्ये मी जाणार नाही, आपल्याकडे सगळे आकडे आलेले आहेत, परंतु एक सप्तर्षी कार्यक्रम म्हणून अर्थमंत्री महोदयांनी देखील त्याचा उल्लेख केला आहे। त्यामध्ये सर्वसमावेशक विकास, वंचित घटकांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक याला प्राधान्य, क्षमता विस्तार आणि त्याचबरोबर हरित विकास, युवक कल्याण म्हणजे रोजगार आणि आर्थिक क्षेत्राचा विकास, हे सगळे विषय 7 विषय घेतले आणि एक सप्तर्षी कार्यक्रम आज या ठिकाणी त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे। त्यामुळे आणखी जे कर रूपाने जे 5 लाखाचं मर्यादित होतं ते 7 लाखाची मर्यादा ती वाढवली। त्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा या अर्थसंकल्पामुळे मिळणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहेत ते त्याला 10 लाख कोटी रुपये म्हणजे त्याच्यामध्ये शहरी ग्रामीण सगळा विकास जो आला याला देखील मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल। खरं म्हणजे हा देशाची आर्थिक उन्नती आणि देशाचा आर्थिक विकास, सर्वांगीण विकास आणि राज्याला देखील त्याचा फायदा होईल आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर इन्फ्रा प्रोजेक्टसाठी देखील किंबहुना अर्बन डेव्हलपमेंट यासाठी देखील मोठा निधी यामध्ये ठेवलेला आहे आणि म्हणून आपण पाहतो ज्या राज्याचा देशाचा इन्फ्रा प्रोजेक्टवर जास्ती खर्च होतो, इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर साध्य होते, दळणवळण यंत्रणा जी आहे सुसाध्य होते आणि त्यामुळे त्या देशाचा राज्याची प्रगती फार वेगाने होत असते आणि त्यामुळे हा देखील यामध्ये फोकस केलेला आहे। शेतकऱ्यांना देखील त्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे, त्यामध्ये एक क्रांती घडली पाहिजे, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला पाहिजे, असे देखील अनेक योजना यामध्ये आणलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर प्रत्येक या देशातला घटक जो आहे त्याला म्हणजे महिला बचत गट योजना आहे त्याला सक्षम करणं असेल,
तरुणांना रोजगार असेल, आदिवासींना न्याय असेल, त्याचबरोबर आरोग्य यंत्रणा बळकट करणं असेल, शिक्षण एज्युकेशन अपग्रेड करणं असेल आणि या सगळ्याच बाबतीमध्ये जवळपास मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प देशाला आणि राज्यांना चालना देणार आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्याचं मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. विरोधक म्हणतात की मुंबई आणि महाराष्ट्रातून सर्वाधिक महसूल केंद्राला केला जातो, मात्र मुंबई महाराष्ट्राला काही मिळत नाही प्रत्येक बजेट. आणि यामुळे जे काही $5 ट्रिलियन जे टार्गेट आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं आहे आणि आपल्या राज्याचं $1 ट्रिलियन आहे, या अर्थसंकल्पामुळे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट होतील, आपल्या देखील महाराष्ट्रात आपण पाहतो इन्फ्रा प्रोजेक्ट खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि आपल्याला या बजेटमधून देखील राज्याला मदत मिळेल आणि आपलं $1 ट्रिलियन जे टार्गेट आहे ते देखील अचीव होण्यास नक्कीच मदत होईल. हे देखील मी या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो. सर, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे की एकंदरीत महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार दिसत आहे, कारण स्पष्टपणे दिलेलं नाहीये की अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय मिळणार. खरं म्हणजे हा अर्थसंकल्प देशव्यापी असतो, अख्खा देश त्याच्यामध्ये सामावलेला असतो. त्यामुळे आता आपले जे इन्फ्रा प्रोजेक्ट रेडी आहेत त्याच्यासाठी आपण मदत मागणार, नगर विकासासाठी मदत मागणार, महिलांच्या योजना आहेत त्याच्यासाठी आपण मदत मागणार आणि त्याचबरोबर कृषी विभाग जे शेतकरी आहेत त्यांना त्यांच्या ज्या काही योजना आहेत या सगळ्यासाठी आपण राज्य सरकार केंद्र सरकारकडे जे प्रस्ताव पाठवतील त्याला देखील केंद्र सरकारकडून मदत होईल. त्यामुळे हा अर्थसंकल्प एक विशिष्ट बाबा या राज्यासाठी त्या राज्यासाठी असं असत नाही, त्याचा फायदा आपल्या राज्याला नक्की होणार आहे. महाराष्ट्र पण आपल्या या अर्थसंकल्पामध्ये त्याचाही अंतर्भाव आहे, त्याला काय बाजूला केलेला नाही आहे. त्यामुळे याच्यातून पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे. आता ठीक आहे, विरोधी पक्ष कसं काय म्हणणार, सत्ताधारी पक्षाने चांगलं बजेट मांडलेलं आहे. त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की सर्व समावेशक समाजातल्या सर्व घटकांना, त्याचबरोबर 2024पर्यंत गरिबांना मोफत रेशन देण्याचा देखील निर्णय घेतला यामध्ये अर्थसंकल्पामध्ये. मी सुरुवातीला म्हणालो की गरिबांना आधार देणारा, आणि हे जे काही आज आपण पाहतोय की मध्यमवर्गीय आहे, सगळे लोक आहेत त्याच्यामध्ये, जे सगळ्यांचं लक्ष असतं, जे टॅक्स लिमिट किती आहे, इन्कम टॅक्स ते वाढवलेलं आहे, 7 लाख केलेलं आहे. त्यामुळे एक सर्वांना दिलासा देणारा हा फार चांगला अर्थसंकल्प आहे. सर, केंद्राने प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सवर जास्त भर दिलेला आहे. राज्य सरकार देखील त्यानुसार पुढे पाऊल टाकणार आहे का, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स यावर भर देणार? हां, बिलकुल. इलेक्ट्रिक व्हेकलला आपण प्रमोट करतोय ना. आता आपल्या शासनाच्या गाड्या आपण EV करतोय आपण, त्याचबरोबर BST ST ज्या आहेत, पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे तो आपण इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे कन्वर्ट करतोय. त्यामुळे हे जे काही धोरण आहे केंद्र सरकारचं, मोदी साहेबांचं, की आता पर्यावरण त्याचा समतोल, म्हणजे अपारंपरिक ऊर्जा, त्याच्यामध्ये ग्रीन एनर्जी आहे, हायड्रो एनर्जी आहे, या सगळ्या ज्या काय त्याला प्रमोट करणं, इलेक्ट्रिक व्हेकल त्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आणि म्हणून आपलं सरकार देखील मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक व्हेकल आपल्या राज्यामध्ये आणण्याचं धोरण आपण स्वीकारलेलं आहे, त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. पुढच्या वर्षी निवडणूक आहेत म्हणून हे बजेट जे इलेक्शन बजेट असल्याचं विरोधकांचं म्हणणं. आता निवडणुका आहेत म्हणून बजेट करायचं नाही का? आता निवडणूक आहे बाबा, आता पुढे आता सगळ्यांना आता निवडणुकीचं आपण बजेट आहे म्हणाल म्हणून बजेट करायचं नाही. हे बजेट दरवर्षी होणारं बजेट आहे. ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने विरोधी पक्षांनी स्वागत केलं पाहिजे की आता रेल्वेमध्ये कितीतरी मोठ्या प्रमाणावर बजेट दिलं आहे. म्हणजे आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 2013 पासून आतापर्यंत 9 पटीने बजेट वाढवलेलं आहे याच्यामध्ये रेल्वेसाठी. आता रेल्वे बघा, आपल्या देशातले आपल्या राज्यातले लोक जास्त करून रेल्वेने प्रवास करणार आहे. देशभरामध्ये सगळ्यात जास्ती प्रवासी रेल्वेचे आहेत. एवढी मोठी नेटवर्क, एवढं मोठं कनेक्टिव्हिटी रेल्वेची आहे आणि त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर आता पर्यंतच्या बजेटमध्ये सगळ्यात जास्तीचे पैसे 9 पटीने वाढवले. मग हे याचं स्वागत करायला नको का? सगळ्याच समाज घटकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. गरिबांना, मध्यमवर्गीयांना, महिला भगिनींना, कामगारांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर तरुणांना रोजगार असेल,
हे सगळं बघितलेलं आहे. आरोग्य, शिक्षण, कृषी या सर्व, पर्यावरण, क्लायमेट चेंज याला देखील केंद्रित केलेलं आहे. आणि शेतकरी हा केंद्रबिंदू याच्यामध्ये मानलेला आहे. कारण शेतकऱ्याला जादा पैसे मिळाले पाहिजे, त्याचं व्हॅल्यू ॲडिशन झालं पाहिजे, त्याच्या मालाला चांगले दर मिळाले पाहिजे आणि त्याच्यामध्ये देखील पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. हेही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याला पैसे ठेवलेले आहेत. त्यामुळे हे जे काय आहे, हे कुठलाही असा घटक नाही की तो या अर्थसंकल्पामध्ये वंचित राहील. सर, शेतकऱ्यांच्या हमीभावाला धरूनच एक प्रश्न जो आहे तो अजित पवार यांनी उपस्थित केलेला आहे की स्वामीनाथन आयोग जो होता त्याच्या अंमलबजावणीबद्दल अर्थमंत्र्यांनी चकार शब्दही काढलेले नाही. आता मला त्यांच्यावर काय बोलायचं नाही आहे. पण आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आत्तापर्यंत कोणत्याही बजेटमध्ये एवढी तरतूद केली नव्हती तेवढी तरतूद या बजेटमध्ये केलेली आहे. शेवटी शेतकऱ्याला आधार देण्यासाठीच. सर, पीएम आवास योजनेत देखील भरघोस वाढ करण्यात त्याच्यात भरघोस आली आणि राज्यातील अनेक म्हणजे वंचितांपर्यंत या संदर्भात सरकार किती प्रयत्नशील करणार आहे? नाही, आपलं सरकार तर आहे. केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या आपण म्हणजे त्याच्यामध्ये सर्वांना घरं हा एक प्रधानमंत्री महोदयांचा एक मोठी ती संकल्पना आहे, मोठा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे आणि त्याच्यामध्ये देखील मोठी भरीव वाढ केलेली आहे. कोणी घरापासून वंचित राहू नये म्हणून ती मोठी योजना आहे. 66% म्हणजे मोठी वाढ आहे ना ती. याचा ॲप्रिशिएशन करायला पाहिजे विरोधी पक्षाने. आज जो बजट किया गया, केंद्रीय बजट जो सादर किया गया, उसको किस प्रकार देखते हैं? महाराष्ट्र को क्या मिला है इससे? ये आज का जो इस साल का अर्थसंकल्प बजट जो है ये सर्व समावेशक है. ये गरीबों को आधार देने वाला, मध्यम वर्गीय को दिलासा देने वाला और उद्योग और जो इंफ्रा प्रोजेक्ट है ये सुविधा जो है पायाभूत सुविधा इसे उत्तेजन और बढ़ावा देने वाला ये अर्थसंकल्प है. और इसमें रोजगार निर्मिति है, किसान है, कामगार है, महिलाएं हैं, युवक है, आदिवासी है, आरोग्य है, शिक्षण है, सभी विभाग जो है इस बजट में उनका अंतर्भाव किया है. और अभी उसमें मैं डिटेल में नहीं जाऊंगा, लेकिन ये सर्वांगीण विकास जो देश की आर्थिक उन्नति हो, देश का सर्वांगीण विकास हो, सभी लोगों को न्याय मिले, इसलिए राज्यों को इसका फ़ायदा हो, इसलिए ये बजट को बहुत बजट का मैं स्वागत करता हूँ राज्य सरकार की ओर से. हमें राज्य में भी इसका बहुत बड़ा फ़ायदा हो जाएगा. हमें इंफ्रा प्रोजेक्ट है, नगर विकास है, महिला है, ये विद्यार्थी है, शिक्षक है, कई घटक है, इनको पूरी तरह से फ़ायदा मिलेगा. इसलिए मैं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का तहे दिल से स्वागत करता हूँ. अर्थ मंत्री निर्मला सीताराम जी का मैं स्वागत करता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ. और सहकार विभाग के मंत्री अमित शाह साहब का भी मैं तहे दिल से स्वागत, उनका अभिनंदन इसलिए करता हूँ क्योंकि सहकार क्षेत्र के लिए जो शुगर इंडस्ट्री है वो तकलीफ में थी. तब हम लोग यहाँ से, मैं और उप मुख्यमंत्री देवेंद्र जी और हमारे सहयोगी, हम जब दिल्ली गए थे पिछले 24 तारीख को, और उसमें हम लोगों ने ये मुद्दा उठाया था कि ये जो शुगर इंडस्ट्रीज़ है वो तकलीफ में है, ये बंद पड़ सकती है, लाखों जो इस पे किसान डिपेंड है उनको नुकसान हो सकता है. तो उसमें ये बजट के अंदर उन्होंने 10,000 करोड़ की उनको उनका जो टैक्स था वो माफ़ किए करके उनको बहुत बड़ा दिलासा दिया है ये शुगर इंडस्ट्री को और सहकार विभाग को. ये सहकार विभाग जो है वो भी उसका स्ट्रेंथनिंग करने के लिए, मजबूत करने के लिए, उसकी क्षमता बढ़ाने के लिए सहकार मंत्री जी ने भी बहुत बड़ा कदम उठाया, इसलिए उनको भी मैं धन्यवाद देता हूँ. ऐसा ये सर्व समावेशक सभी घटकों को न्याय देने वाला ये बजट है. जो $5 ट्रिलियन जो वो आदरणीय प्रधानमंत्री जी का टारगेट है उसमें हमारा राज्य भी
ये अर्थसंकल्प की वजह से निश्चित रूप से जो हमारा टारगेट $1 ट्रिलियन है वो अचीव करने में काफ़ी ये अर्थसंकल्प भी मददगार साबित हो जाएगा। जो आपको लगता है कि इस तरह से किसानों को कुछ दिया गया है, युवाओं को स्किल डेवलपमेंट की ट्रेनिंग दी जाएगी, कई सारे प्रोजेक्ट है, महिलाओं के लिए 2.5 लाख 2 लाख रुपए 7.5% देंगे, आवास योजना के लिए, तो इससे रोजगार भी बढ़ेंगे, महंगाई भी कंट्रोल होगी और इकोनॉमी भी बढ़ेगी, ऐसा? हाँ बिल्कुल, अभी देखो उसमें इनकम टैक्स में भी लिमिट बढ़ा दिया, 7 लाख कर दिया, वो भी रिलीफ है। गरीब जो है उनको 2024 तक मुफ्त में रेशन मिलेगा, गरीबों का भी ध्यान रखा है, और रोजगार बढ़ेगा इसके अंदर, महिलाओं का सम्मान होगा, उनको खुद के पैर पे खड़े रहने की ताकत मिलेगी। ये इसीलिए बहुत बड़े पैमाने पे बेरोजगारी हटेगी और लोगों को इसका फायदा हो जाएगा। इसलिए ये सप्तर्षि बजट है, ये इसमें सर्व समावेशक विकास है, वंचित जो घटक है उनको न्याय है, इंफ्रास्ट्रक्चर और इन्वेस्टमेंट के लिए ध्यान दिया है, कैपेसिटी बिल्डिंग का है, ग्रीन डेवलपमेंट है, सब कुछ है, यूथ है, और सभी जो घटक है उनको न्याय देने का ये मेरे ख्याल से अभी तक के बजट में ये सबसे अच्छा बजट, ये अर्थसंकल्प इस साल का है। इसलिए मैं फिर एक बार इस बजट का स्वागत करता हूं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।